संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची. डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या वतीने कर्जत उपजिल्हा रुग्णालयास सुमारे 40 लाख रुपयांचे वैद्यकीय व कार्यालयीन साहित्य देण्यात आले. या साहित्य वितरणाचा समारंभ कर्जत येथील कर्तृत्व गार्डनमध्ये उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी तथा प्रांत अधिकारी प्रकाश सकपाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल गायकवाड, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर विजय मस्कर, पोलीस उपनिरीक्षक अनिल सोनोने यांसह अनेक मान्यवर आणि शेकडो श्री सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला चित्ते यांनी प्रस्तावना मांडताना प्रतिष्ठानच्या कार्याची माहिती दिली. त्यांनी समाज प्रबोधन, व्यसनमुक्ती आणि वसुधैव कुटुंबकम या तत्वावर आधारित कार्याची महती सांगितली. तसेच उपस्थितांना प्रेरणादायी मार्गदर्शनही करण्यात आले. यावेळी देण्यात आलेल्या सर्व साहित्याची यादी अधिकृत पत्राद्वारे रुग्णालय प्रशासनाला सुपूर्द करण्यात आली. डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने समाजातील वैचारिक बदल घडवण्यासोबतच सामाजिक क्षेत्रातही भरीव योगदान दिलेले आहे. विशेषतः ग्रामीण व आदिवासी भागात वैद्यकीय सुविधांची कमतरता लक्षात घेता हा उपक्रम महत्त्वपूर्ण मानला जात आहे. या साहित्यामुळे रुग्णांना अधिक चांगल्या व परवडणाऱ्या उपचारांची सुविधा उपलब्ध होणार आहे. तज्ज्ञांच्या मते अशा उपकरणांची योग्य देखरेख आणि प्रशिक्षित मनुष्यबळाची उपलब्धता आवश्यक आहे. त्यातच रुग्णसेवा अधिक सक्षम होईल. मानवता हाच धर्म या विचारातून निष्काम सेवा देण्याचा प्रतिष्ठानचा दृष्टिकोन या उपक्रमातून स्पष्ट झाला आहे. डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या या उपक्रमामुळे कर्जत तालुक्यातील आरोग्य सेवेला बळकटी मिळणार असून गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.